चला रजांनो, आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग वर्गमूळ व घनघनमूळ या चॅप्टर मधील स्वाध्याय 6.2 याच्या अगोदरचे वर्ग वर्गमूळ आणि घनघनमूळ काढण्याच्या ट्रिक्सचा जो व्हिडिओ आहे तो नक्की पाहून घ्या आणि 6.1 हा स्वाध्यायाचा व्हिडिओ सुद्धा नक्की पाहून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा. ठीक आहे. चला बघा, तुम्ही जर 4थी 5वी स्पर्धा परीक्षेची किंवा 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी NNMS असेल किंवा इतर कोणत्या मंथन IAS ATS BDS या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीचे, हे वाक्य महत्वाचं आहे. बघा, हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत, जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीचे. जर समजा घोंगड्या 2 असतील तर किंमत 4 रुपये असणार, घोंगड्या 5 असतील तर त्याची किंमत 10 रुपये असणार. ठीक आहे. दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीचे. त्याच्याकडे एकूण 4608च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ एकूण घोंगड्या किती? बघा, जर समजा घोंगड्या त्याच्याकडे X आहेत आणि प्रत्येक घोंगडीची किंमत त्याच्या दुप्पट म्हणजे 2X आहे. बर, एकूण घोंगड्यांची किंमत मग काय करतो आपण? X घोंगड्यात 2X या किमतीप्रमाणे म्हटलं तर X आणि 2X चा गुणाकार करतो, म्हणजे X गुणिले 2X म्हणजे त्याची एकूण किंमत. त्याच्याकडे एकूण 4608च्या घोंगड्या आहेत, म्हणजे त्यांची एकूण किंमत आहे 4608. X गुणिले 2X 2X चा वर्ग. चला, X वर्ग बरोबर हे 2 आहे, ते तिकडे गुणाकारात आहे, इकडे भागाकारात येईल. बेक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे 0 0, बे चौक 8, म्हणजे X वर्ग बरोबर 2304 आहेत. आता 2304 ही कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? आता याच्या अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तिथं ट्रिक आपण सांगितली होती. काय करायचंय? अंदाज बांधायचा आपण की बाबा 40चा वर्ग किती? 1600 आहे आणि 50चा वर्ग किती? 2500 आहे आणि ही संख्या 25 पेक्षा लहान आहे. 45चा वर्ग करा, 4 5 20, 5 5 25 येईल. मग आता 2025 पेक्षा ही संख्या मोठी आहे आणि एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी 4 कधी येईल बरं 45 आणि 50च्या दरम्यान? बघा, 48 येईल. 8 8 64 म्हणजे काय? तर X बरोबर 48 येणार बाळांनो. X बरोबर 48. त्यांनी तेच विचारलंय, एकूण घोंगड्या किती आहेत? एकूण घोंगड्या आपण X म्हटलं होतं, X 48 आला आपला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 81 बरोबर 27 27 म्हणजे 27 चा X वा घात आहे, तर X बरोबर किती? सिंपल आहे. बघा, थोडस लक्ष द्या. 4/3 असेल. ठीक. 81 बरोबर 27 चा X वा घात आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? 81 ला आणि 27 ला अशा कोणत्या तरी एका संख्येच्या घातांकित रूपामध्ये लिहायचं आहे. बघा, 81 म्हणजे काय? तर 3च्या वर्गाचा वर्ग आहे. 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81 म्हणजे 3च्या चौथा घात लिहू शकतो आपण. आणि 27 ला ते तर माहिती 3चा घन आहे आणि पुन्हा त्याचा X वा घात म्हणजे 3चा चौथा आणि 3चा. याच्यासाठी आपण घातांकामध्ये नियम पाहिला. घाताचा घात म्हणजे घातांचा गुणाकार असतो. कोणता नियम बरं तो? a raised to m raised to n is equal to a raised to m into n म्हणजे यांचा गुणाकार. त्याच्यानंतर अजून एक नियम पाहिला होता, जर पाया समान असेल तर घातांक सुद्धा समान असतात. हे 3 इकडे गुणतो, इकडे आल्यानंतर भागणार, म्हणजे X ची किंमत मला 4/3 मिळाली. 4/3 मिळाली. कुठे दिली? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिली. एकदम सोपं आहे. चला पुढे जाऊ. 110.25 या संख्येचे वर्गमूळ कोणतं? सिंपल आहे. इथं 2 स्थान सोडून दशांश चिन्ह दिले म्हणजे इथं 1 स्थान सोडून येणार आहे. हे कॅन्सल करून टाका.
बरं, आता आपण एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग काढायला शिकलोय. इथं 25 आहे, याचा अर्थ इथं 5 येणार आहे. बरं, इथं जर 10 असेल तर 10 गुणिले 11, 10च्या पुढची क्रमशः संख्या येणारी 10 गुणिले 11 110. येतोय का? येतोय. पर्याय क्रमांक 1. बघा, याचा जर वर्ग करायचा आहे तर हे 25 घेतलं आणि 10च्या पुढची संख्या 11, 11 110 घेतलं, म्हणजे 11,025 किंवा 110.25 जे काय. ठीक आहे, तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे. 484 गुणिले 144 बरोबर त्यांनी काय दिलं? 69,696. ठीक, आपल्याला हे काढायचं आहे. थोडेसे व्यवस्थित लक्ष द्या. 69.696 छेद 14.4. काय करूया माहिती का? अगोदर हा दशांश चिन्ह काढून घ्या. जर याचं दशांश चिन्ह काढायचं असेल तर मला 1 2 3 म्हणजे 1च्या पुढे 3 शून्य असलेल्या संख्येनं गुणायचं, म्हणजेच 1000 न गुणतो. आणि मग सममूल्य बनवण्यासाठी खाली सुद्धा 1000 नच गुणायचं. बर, पुढे जाऊया. वरती काय येणार? 69,696. छेदस्थानी काय येणार? 1 घर 2 घर 3 घर, किंवा याला तुम्ही असंही लिहू शकता. 2 शून्य शिल्लक आहे, ते आहे. आता मला सांगा, या संख्येला या संख्येने इकडून भागलं तर मला 484 मिळणार आहे की नाही? फिक्स आहे, मिळणारच आहे. म्हणजे यांचा जो भागाकार आहे तो मी काय लिहितो? 484 लिहितो. छेदस्थानी 100. मला सांगा, 484 कुणाचा वर्ग आहे रे? कुणाचा वर्ग आहे? 22. 22 लिहिलं. इथं 100 होतं ना, 100चा वर्ग मग 10. 22/10 ला आपण कसं लिहितो रे? बघा, छेदस्थानी 1च्या पुढे 1 शून्य म्हणून दशांश चिन्ह 1 घर मागे आलो. 2.2 लिहिलं. बघा, काय लिहिलं आपण? 2.2. कुठं दिसतंय पर्यायामध्ये आपल्याला? पर्याय क्रमांक 1 आपलं परफेक्ट उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5 गुणिले 5 त्याचा वर्ग वजा 5 गुणिले 4 त्याचा वर्ग आणि मग यम वर्ग. तर यम बरोबर किती? ठीक आहे, चला. 5 5 25, 25चा वर्ग वजा 5 20, 20चा वर्ग बरोबर यम वर्ग आहे. ठीक, हे 625, हे 400 बरोबर यमचा वर्ग. हे 5 मधून 0 5, त्याच्यामध्ये 2 मधून 0 2, 4 मधून 225, 225 बरोबर यमचा वर्ग. बघा, आपल्याला काय करायचं रे? यम काढायचं, म्हणजे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 225चं वर्गमूळ 15 आणि यम वर्गाचं वर्गमूळ यम, म्हणजे यमची किंमत मला मिळाली 15. तर त्या 15ला त्यांनी कसं लिहिलं बघा? 5 त्रिक 15 असं लिहिलं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 4096 या संख्येचे वर्गमूळ. बऱ्याच वेळा सांगितलेली ही ट्रिक. काय करणार तुम्ही? अंदाजे 60चा वर्ग काय येणार? 3600 आणि 70चा वर्ग येणार 4900. मला सांगा, 4096 ही दोघांच्या मध्ये येणारी संख्या. आता ते फिक्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं? 65चा वर्ग करायचा. 6 7 42, 5 5 25. आता 4225 पेक्षा लहान आहे आणि एकक स्थानी 6 आहे. एकक स्थानी 6 कधी येतो रे? तर 4 असेल तर, म्हणजे 64चा एकक स्थानी 6 येणार. 4 16, म्हणजे 4096 हा 64चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 289 एकदम सोपं आहे. 17चा वर्ग आहे ना राजांनो. 30 पर्यंतचे वर्ग जर पाठ असले तर याच्यात काय अवघड आहे का सांगा? काहीच नाही. पुढे जाऊया. इथे हा गुणाकार दिलाय वर्गमुळामध्ये. 7 गुणिले 8 गुणिले 9 गुणिले 10. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवून त्याचं पुन्हा वर्गमूळ आपल्याला काढायचं. हा गुणाकार बघा. 7 8
56, 9 गुणिले 10, 9 सख 54, चले 5, 9 5 45 आणि 5 50, वरचा एक शून्य दिला म्हणजे हा गुणाकार मला मिळाला 5040. त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर 5041. 5041 वर्गमूळ काढायचं आहे. बघा सोपं आहे. 70चा वर्ग 4900 आणि 80चा वर्ग 6400. या दोघांच्या मध्ये येतो का? येतो. 75 काढा. 7 8 56, 5 5 25. 5041 आहे म्हणजे याच्यापेक्षा लहान आहे. एकक स्थानी बाळांना 1 आहे. एकक स्थानी 1 कधी असतो? 71 असेल तर म्हणजे याचं वर्गमूळ येणार 71. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नात काय म्हटलंय? पूर्ण वर्गसंख्या कोणती? आता बघा थोडस बेसिक क्लिअर असेल तर हा प्रश्न खूप सोपा जाईल तुम्हाला. ठीक आहे, कोणतीही वर्गसंख्या असू द्या. समजा हा 225 माझा 15चा आहे तर 1.5 गेलं आणि त्याचा जर वर्ग केला तर 225 येईल. मात्र हे इथं 2 घरं सोडून दशांश चिन्ह येईल. इथं 3 येणार नाही. समजा इथं 2 स्थान असतील तर इथं 4 स्थान येतील, है की नाही? म्हणजे इथं 3 कसे येतील बरे? म्हणून हे कॅन्सल करून टाका. बर, इथं 1 येणार आहे का? नाही. इथं बघा 1 2 3 4 5 आले. समजा इकडं 3 स्थान असेल तर इकडं वर्गसंख्येमध्ये 6 स्थान सोडून येणार. इकडे 4 असेल तर इकडे 8, इकडे 2 असेल तर इकडे 4. पण हे 5 स्थान सोडून येईल का? नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. 1.5 चा वर्ग 2.25 असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर्वात लहान नैसर्गिक संख्या बोला. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सर्वात लहान नैसर्गिक संख्या अधिक 1 आहे. बर, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, त्यांच्यातला फरक करायचा आहे. फरक म्हणजे काय? वजाबाकी. आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1. ऋण संख्या 1 मायनस प्लस होईल. इथे येणार माझा 2. फरक हा पुढील पैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे? हे कोणाचं वर्गमूळ आहे बाळांनो? 4चं ना. कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, तर 6.2 या स्वाध्यायातील सगळे प्रश्न आपण पाहिले. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.